सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि विद्यापीठ निर्माण करावं, तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ॲलोपॅथी सोबतच आयुर्वेदिक उपचारही मोफत मिळावा, असा प्रस्ताव केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे 8 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना करून देशात आयुर्वेद उपचार पद्धतीला नवीन दालन उपलब्ध करून दिले। देशातील नागरिकांचं आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टिकोनातून हर घर आयुर्वेद उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या वतीनं विविध उपक्रम आणि उपचार पद्धती संदर्भाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे। आयुर्वेदिक उपचार पद्धतीला देशातील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्र राज्यामध्ये आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन स्वतंत्र मंत्रालयाची आणि आयुष विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी, या संदर्भाचा प्रस्ताव त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला। आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, जागतिकीकरण आणि गुणवत्ता वाढीसाठी भरीव काम करण्यात येत आहे। देशांतर्गत आयुर्वेद उपचार पद्धतीचा स्वीकार नागरिक करू लागलेत। महाराष्ट्रातील लोकही प्राचीन आयुर्वेद उपचार पद्धतीचा अवलंब करत असल्यानं आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र आयुष मंत्रालय किंवा आयुष विभाग स्थापन करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलंय। शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राजस्थान, दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये मधुमेह, मूळव्याध, त्वचारोग आणि इतर आजारांवर ॲलोपॅथी सोबतच आयुर्वेद उपचार मोफत मिळतो। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आयुर्वेद उपचार मिळावा, असा प्रस्तावही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडला। या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय आयुष मंत्री यांच्या विचारविमर्श होऊन लवकरच योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना दिलंय। यावेळी आमदार संजय कुटेही उपस्थित होते। सिटी न्यूज बुलढाणा।